आशुतोष गोवारीकर सरांचा एक डायलॉग मला खूप आठवतो, सर तुम्ही आग नाही लावली, तुम्ही वनवा लावला. आजवर पाहिली तशी लव्ह स्टोरी नाही. नाही ती बघण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावं लागेल. अर्थात. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आम्ही आलेलो आहोत आणि आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची. आणि आज सिनेमा आहे आता थांबायचं नाही. मित्रांनो, आता थांबायचं नाही सिनेमा पाहिला आणि पाहिल्यानंतर खरं तर 1 तारखेला सिनेमा रिलीज झाला. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चित्रपटगृहामध्ये लोकांनी खूप सारी गर्दी केली, कारण बऱ्याच दिवसानंतर एक खूप चांगला उत्तम दर्जाचा एक सिनेमा आपल्या भेटीला आलेला आहे. नक्कीच. ह्या सिनेमाच्या बाबतीत एका पहिल्या फटक्यात काय बोलायचं तर क्या बात क्या बात क्या बात. क्या बात. मस्त सिनेमाची एकंदरीत ओव्हरऑल कथा काय असेल हे तुम्हाला ट्रेलर बघून टीजर बघून कळलीच होती की आपल्या बीएमसीची काही कर्मचारी, म्हणजे वास्तविक सिनेमा, हो हो. बीएमसीचे काही कर्मचारी होते आणि त्यांना त्यांचे जे ऑफिसर नवीन येतात ते त्यांना 10वीची परीक्षा द्यायला सांगतात आणि मग पुढे प्रत्येकाचं एक वेगवेगळं कुटुंबाचे काही गोष्टी असतात, प्रत्येकाची एक गोष्ट असते. तसे त्या सगळ्या गोष्टींना फेस करत 10वी पास होतात, नापास होतात, की काय होतं? त्यांच्या आयुष्यात पुढे काय घडतं यासाठी तुम्हाला सिनेमा बघायचा चित्रपटगृहात जाऊन, कारण हा आपला मराठी सिनेमा आहे. नक्की. त्याची कथा, पटकथा आणि संवाद ज्यांनी लिहिलेल्या अर्थातच ओमकार गोखले स्वतः शिवराज वायचळ आणि अरविंद जगताप यांनी या सिनेमाचं लेखन केलेलं आहे आणि उत्तम, म्हणजे डायलॉग वगैरे तर त्यांनी लिहिलं तर क्या बात असणारच. नक्कीच नक्कीच. सिनेमा बघताना असं वाटतं की जेव्हा तो सुरू होतो ना, स्लो वाटतं मला का थोडस काही मिनिटं हे सगळं स्लो चाललंय. म्हणजे आपलं दोघांचं बोलणं पण झालं बरोबर, थोडं स्लो slow वाटते का नाही, पण तो सिनेमा स्लो नाहीये. तो सिनेमा एक त्याचा रिदम आहे. ऍक्च्युली तो स्टोरी सांगत असताना, ती कथा पुढे पुढे सरकत असताना जशी त्या कॅरेक्टरची सगळ्या डेव्हलपमेंट आहे, त्या घटनांची डेव्हलपमेंट आहे ना, तसा तो सिनेमा हळूहळू हळू इव्हॉल्व्ह होत जातो आणि मग ते एकमेक असं काय बोलतात ते मिश्रण होतं सगळं. मिश्रण होतं. ऍक्च्युली अर्थ एक ऑडियन्स पकडत असतो हा. हळूहळू हळू आणि त्या पद्धतीने ऑडियन्स त्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड होतं आणि मग आपल्याला कळतच नाही, सीन बाय सीन होऊन जातात आणि शेवट कधी येतो, पुढे काय पुढे काय पुढे Actually. काय हे असं सतत होत राहतं आणि त्यात गुंतून जातो आपण. म्हणजे 3 6 आणि वार्षिक परीक्षा अशी स्वतः कधी- दिल्यासारखा एक भास आहे त्याच्यात. भास होतो. अर्थात द मिरर फिल्म अलिबाग या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये तुमचे ओपिनियन सांगा, तेव्हाच आम्हाला कळेल की आता कुठे थांबायचं आणि आणि कुठे कुठे सुरू सुरू व्हायचं, व्हायचंय. कारण आम्ही सांगतोय गोष्ट सिनेमाची.